स्थगित केलेले उपोषण आज पुन्हा सुरू होतंय। सरकारला सांगतो, पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही। आमच्या मागण्या पूर्ण करा, सगेसोरे शब्दाची अंमलबजावणी करा। राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र द्या। शिंदे समितीचे नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या। सगळ्या मागण्यांबाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आमरण उपोषण सुरू करत आहोत। पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही। ज्यांना खूप मस्ती आहे त्यांनी बोंबलत बसायचं नाही। तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे। मी काही छगन भुजबळासारखे आंदोलन चालवत नाही। त्यांच्यासारखं आम्ही रडत नाही। निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही आहे। मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। जर आरक्षण दिलं नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील। राजकारणात जायचं नाही म्हणून पुन्हा उपोषण करत आहे। भाजपमधील मराठाही बाहेर पडले नसता पुन्हा बोंबलत बसायचं नाही। धनगरांची मागणी खूप वर्षापासून आहे। गोरगरीब धनगरांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे। आमचा काही वेगळा विचार करायची गरज नाही। बळच मराठ्यांच्या अंगावर धावून जाऊ नका। हा फक्त छगन भुजबळ आहे, त्यालाच आम्ही दोष देतो। तो म्हातारपणात वाईट गोष्टी करत आहे। फडणवीसांचं ऐकून जर उद्या दंगली झाल्या तर याला जबाबदार भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस असणार आहे। रात्री 12 किंवा 1 वाजता आमरण उपोषण सुरू करत आहोत। पुन्हा एकदा सांगतो, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा। आम्हाला राजकारणात जायचं नाही। तुम्हालाही शेवटची संधी आहे, नंतर बोंबलायचं नाही। काय करायचं निवडणूक? नाही, मी आताच सांगितलं की आम्ही सरकारला स्पष्टपणानं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सांगायला लागलो की राजकारणाकडे मला आणि माझ्या समाजाला जायचं नाही। आमचं मुख्य ध्येय आरक्षण, ते द्या। त्याच्यानंतर आमच्या नावाने बोंबलायचं नाही। राजकीय स्टेटमेंट सुरू झाले, राजकीय भाषा बोलायला लागले, पाडापाडी करायला लागले, नंतर बोलायचं नाही। तुम्हाला संधी, आम्ही समाज म्हणून उपोषणाला आज पुन्हा बसतोय। आमचं ध्येय आरक्षण आहे म्हणून बसतोय। मला राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका। मी माझ्या समाजालाही सांगतो, मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही, हेच मी समाजाला सांगतोय। आपलं ध्येय आरक्षण आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी। सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं, मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय। जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे, हे समाजानं लक्षात ठेवावं। कारण मी आज स्पष्ट सांगितलं माझ्या समाजासमोर आणि राज्यातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतोय, मला राजकारण करायचं नाही, माझ्या समाजाला पण करायचं नाही। पण मराठ्यांनी हे मात्र लक्षात ठेवा, माझा शब्द, आपल्याला राजकारणात दोघांना जायचं नाही म्हणून मी आज त्यांना उपोषण करून मागणी करायला लागलोय। आता त्यांना म्हणा द्या, भाजपमधले काही जे माकडे आहेत, ज्यांना सत्तेवर आणि नेत्यावर प्रेम आहे, त्यांनी पण आता स्पष्ट सांगा, मनोज जरांगे हा उपोषणाला फक्त मराठा आरक्षणासाठी बसलाय। त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा। हे तुमचा जे मानता तुम्ही त्याला काय मानतात मला नाही माहिती काय मानतात। काही जण बरेच होते असे वार ते जे आहेत, त्यांनी आपलं तिकडे जाऊन सांगा की तो फक्त मराठ्यांसाठी बसलाय, आरक्षणासाठी बसलाय। त्याच्या मागण्या मान्य करा। जर पुढची वेळ, पुढचं संकट आपल्यावर येऊ द्यायचं नसलं तर त्याच्या आणि त्याच्या समाजाच्या मागण्या मान्य करा। आणि मराठा समाजालाही सांगतो की मी फक्त आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून बसायला लागलोय। सरकारनं आपल्या मागण्याची अंमलबजावणी करावी। आता इतकं स्पष्ट देवेंद्र फडणवीसला आता सांगितलं, मराठा समाज, तुम्हाला जर ते नाराजी भरून काढायची असली तर आरक्षण मराठा समाजाला द्यावं लागणार। तुम्ही जर नाही दिलं तर पुढं माया नावाने, माया समाजाच्या नावाने बोंबलायचं नाही आणि माझा मराठा समाज ऐकून घेणार नाही आणि भाजपातला सुद्धा मराठा समाज ऐकून घेणार नाही मग सरकारचं। कारण मी प्रामाणिकपणाने सांगितलंय, मी आमरण उपोषणाला बसवलोय। पुन्हा एकदा जीवाची बाजी लावली की आरक्षण द्या। तुम्ही नाही दिलं तर भाजपमधला मराठा सुद्धा वेगळ्या रस्त्यावर उतरणार आहे, हे मी जाहीर सांगतो। म्हणून पुढचं बोलायची वेळ आम्हाला येऊ देऊ नका। कारण पुढे जर आम्ही निर्णय घेतले, आमच्या नावाने बोंबलायचं नाही। कारण तुम्हाला आता आजपासून संधी दिली, आज उपोषणाला बसतोय। आमच्या मागण्या पूर्ण अंमलबजावणी करा। पाटील, धनगर आणि नाही केला तर पुढची राजकीय भूमिका काय असणार? नाही, ते फूट पाडणं न पाडणं हे त्यांचा कामच आहे, ते पाडत येतात आणि आजही सुरू आहे ते षडयंत्र, ते कुठं बंद आहे। पण मला आजपासून त्या विषयावर बोलायचं नाही। मी सरळ सरळ सरकारला पुन्हा संधी द्यायला लागलो की मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे जायचं नाही। आमचं समाजाचं आणि माझं ध्येय मराठा आरक्षण। या राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे। अनेक शेकडो पुरावे याला उपलब्ध आहेत, अनेक लागण तिथं।
त्यामुळे आमचं मराठा आणि कुणबी एक असलेल्याचं अंमलबजावणी करून टाका, कारण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण करा आमच्या व्याख्याप्रमाणे. मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी तीही करा. 3ही गॅजेट तातडीनं लागू करा. सरसकट गुन्हे, बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या सरकारी नोकऱ्या, जे तुम्हाला मी पूर्ण मागण्या दिलेल्या आहेत, रोज रोज ते सांगण्यापेक्षा त्या सरकारच्याही पाठ झालेल्या आहेत. शिंदे समितीनं 24 घंटे काम केलं पाहिजे. मग ह्या जे आमच्या एकूण मागण्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी तातडीनं करा. यासाठी आजपासून आमरण उपोषण सुरू आहे. आम्हाला बाकीच्या विषयात आजपासून बोलायचं नाही, हे सरकारला मी जाहीरपणानं, मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून जे राज्य चालवते ते फडणवीस साहेब त्यांना सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारण करायचं नाही, पुन्हा बोंबलत बसायचं नाही. तुमचे ते माकडं मुकडं उठत मध्ये, त्यासाठी आजपासून आम्हाला राजकीय विषयावरती कोणत्या विषयावर बोलायचं नाही. माझं आणि माझ्या समाजाचं ध्येय मराठा आरक्षण, ते आम्हाला द्या. जर तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही तर पुढं आमच्या नावाने बोंबलायचं नाही. ही तुम्हाला संधी आहे. जो देईल त्याचा फायदा समाज करत असतो. तुम्ही नाही दिलं तर पुढचं मी आज बोलत नाही, कारण मला आता फक्त आरक्षणासाठी आमरण उपोषण करून तुम्हाला एक संधी द्यायची. उपोषण सुरू करताय तुम्ही सरकारच्या वतीने, कोणामध्ये आमरण उपोषण करणार? मी एकच सांगितलं ना आत्ताच, की मी सरळ सांगितलंय समाजाला आणि सरकारला, मला राजकारण करायचं नाही. माझ्या मागण्या आहेत माझ्या समाजाच्या, त्या मान्य करायच्या. फिरून बोंबलायचं आमच्या नावाने नंतर नाही. आणि कोणी उपोषण केलं का आणि काय नाही केलं का आम्हाला काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत. हा, काही फरक पडत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे. उपोषण करण्याचा आहे, आंदोलन करण्याचा आहे, ज्याला अधिकार आहे तो करतो. पण हे छगन भुजबळचं हे बरोबर नाही. गोरगरिबात भांडणं लावणं हे छगन भुजबळचं चांगलं नाही. तिकडे पंढरपूरला जाईन म्हणा छगन भुजबळ. हा, तिकडे एसटीत मागणी कर ना म्हणा, लागणार जरा बोंबल ना. ओबीसीचा नेता मानतो स्वतःला, पुरोगामी विचार म्हणतो ना स्वतःला. जाय ना तिकडं, दे ना पाठिंबा त्या लेकराला, एसटीतून आरक्षण द्या म्हणून. ते नाही जमत का? इकडं काड्या लावतो नुसते. आमचं आणि कसलंच वैर नाही धनगर समाजाचं, किंवा आमचं आणि त्यांचं कसलंच भांडण नाही, आमची त्यांची कसलीच नाराजी नाही. तो छगन भुजबळ जाणून बुजून आमच्यावर नाराजी निर्माण करतो. आणि मी सगळ्या धनगर बांधवांना सांगतो, उगाच फुकट भांडण विकत घेऊ नका. मराठ्यांचं धनगरांचं कुठंच काही झालेलं नाहीये. आपण रोज एकमेकाच्या बांधावर आहेत, एकमेकाच्या शेजारी आहेत, एकमेकाच्या गावात आहेत, एकमेकाच्या हॉटेलमध्ये आहेत. राज्यभर आपण एकमेकाची सुखादुःखात आहेत. उगा त्या छगन भुजबळचं ऐकून फुकट विकत भांडण घेऊ नका, कारण तुम्ही ओबीसीत असलात तरीही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तुमचं आरक्षण तुम्ही एसटीतून मागावं, मराठा समाज तुमच्या सोबत आहे. आणि जरी तुम्ही ते नाही मागितलं आणि जरी तुम्ही ओबीसी मध्ये असाल तरी तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. उगाच छगन भुजबळचं ऐकून विनाकारण धनगरात आणि मराठ्यात नाराजी पसरू नका कसल्याच प्रकारची. हे मात्र माझं त्यांना सांगणे, शेवटी त्यांचा विचार, तुमचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. दोन मोठाले वर्ग आहेत. अरे उलट एक या ना, धनगर आणि मराठी एक आले ते पालती उलती होती सगळे. हे कोणची लढाई? विनाकारण एकमेकाच्या अंगावर जायची. धनगर बांधवाला कळतंय की आपल्या आरक्षणाला, गरीबाला कळतंय आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी आपले लोक का लढते उगाच त्या छगन भुजबळचं ऐकून. हा, मराठ्याने जर तुमच्या आरक्षणाला विरोध केला, एसटी आरक्षणाला, हा, मग आम्हाला तुम्ही विरोध करा. मग हे पटतंय, हे रीतीत हे. आम्ही समजा एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण अजिबात द्यायचं नाही, किंवा धनगर बांधवाला हे असं होतंय असं काय आम्ही बोललो तर मग विरोध करा. अरे आम्ही जरी ओबीसीत मागितलं आणि तुम्ही जरी ओबीसीत, तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही आमच्यामुळे. तुम्ही कशाला लढता? तुम्ही कशामुळे मराठ्यांच्या अंगावर नाराजी घेताय? काय लढायचं कारणच नाही तुमचं कसलंच. विरोध केल्यावर तुम्ही ताकदीनं लढा.